हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट, आपण सुरू केली होती महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबसचा चॅप्टर नंबर 14 म्हणजेच बायोमॉलिक्युल्स. सो बायोमॉलिक्युल्सच्या पार्ट 4 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सो स्टुडंट, बायोमॉलिक्युलच्या पहिल्या 3 पार्टमध्ये ऑलरेडी आपण खूप सारा पार्ट डिस्कस करून झाला होता. सो टोटल बायोमॉलिक्युल्समध्ये आपण 3 बायोमॉलिक्युल्स शिकणार होतो. फर्स्ट वन इज अ कार्बोहायड्रेट, सेकंड वन इज अ प्रोटीन अँड थर्ड वन इज अ न्यूक्लिक ॲसिड्स. सो आपण कार्बोहायड्रेट कंप्लीट केला आहे. नेक्स्ट पार्टकडे जाऊया, प्रोटीन. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर पार्ट ऑफ दिस चॅप्टर फॉर युअर एक्झाम. ओके, सो लेट स्टार्ट विथ द प्रोटीन. प्रोटीन काय आहेत ते समजून घेऊ आणि आजच्या या सेशनमध्ये पूर्ण प्रोटीन्स कंप्लीट करून घेऊ. सो प्रोटीन एक बायोमॉलिक्यूल, आजच्या या सेशनमध्ये प्रोटीन्स पूर्णपणे तुमचा कंप्लीट होणार आहे. सो एक सेशन प्रोटीनचे आलेले सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी नक्की मदत करतील. सो विदाउट अ वेस्टिंग अ टाइम स्टुडंट्स, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सो स्टुडंट, दिस इज द प्रोटीन्स. ओके, ऑल ऑफ यू फॅमिलियर विथ द प्रोटीन्स. सगळ्यांना माहिती आहे स्टुडंट्स की प्रोटीन म्हणजे काय असणार आहे. सो जनरली प्रोटीनला ग्रीकमध्ये, हा प्रोटीन शब्द कुठून आला रे स्टुडंट्स, तर ग्रीकमध्ये प्रोटीनला म्हटलं जायचं प्रोटिओज. ओके, या प्रोटिओज पासून हा वर्ड आलेला आहे, दॅट इज प्रोटीन. प्रोटीनचं मिनिंग जनरल बघायला झालं तर इट इज नथिंग बट अ प्राईम इम्पॉर्टन्स असलेला असा हा मॉलिक्यूल आहे. काय म्हटलं जातं याला? प्राईम इम्पॉर्टन्स असलेला असा हा मॉलिक्यूल आहे. म्हणजे काय रे, याला सगळ्यात जास्त महत्व दिलं गेलेलं आहे प्रोटीन्सला. विदाउट अ प्रोटीन वी कॅन नॉट सर्वाइव्ह. आपण जगू सुद्धा शकत नाही विदाउट प्रोटीन्स. कारण की प्रोटीन्स हे भरपूर, म्हणजे असं म्हणू शकतो की खूप 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 इसेन्शियल असा घटक आहे आपल्या बॉडीमधला. दॅट्स वाय प्रोटीन इज नेसेसरी. मग हे प्रोटीन्स आपल्याला कुठून मिळतात, तर आपण ऑलरेडी 10th स्टँडर्ड पर्यंत खूप जण शिकला आहात. काही जणांनी जिम लावली असेल, जिम सोडून पण दिली असेल. सो काही स्टुडंट्स असे असतील की जे म्हणजे प्रोटीनवरती खूप कॉन्शियस असतील, आहे की नाही. सो जनरली जे स्टुडंट्स जिमशी रिलेटेड असतील ना, त्यांना नक्कीच कळालं असेल की प्रोटीनचं महत्त्व काय. सो जनरली आपले मसल्स बिल्ड करण्यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज असते. आणि हे प्रोटीन आपल्याला कुठून मिळतात, तर आपल्याला मिळतात मीटमधून, राईट. त्यानंतर फिश, एग, आहे की नाही, मिल्क, असे खूप सारे सोर्स आहेत की ज्यामधून आपल्याला प्रोटीन्स मिळत असतात. पल्सेस, राईट ना. तर यांच्यामधून आपल्याला काय मिळत असतात स्टुडंट्स? प्रोटीन्स मिळत असतात. आणि हे प्रोटीन्स नेमके काय असतात, की एवढं यांचे प्राईम इम्पॉर्टन्स का आहे? कारण की हे प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये नेमकं काय फंक्शन करत असतात? प्रोटीनमुळे नेमके मसल्स का डेव्हलप झाले पाहिजेत, किंवा मसल्स प्रोटीनमुळेच का डेव्हलप होत असतात? प्रोटीन हे कशाचे बनलेले असतात? सो या सगळ्या क्वेश्चन्सचे आपण एका सिस्टमॅटिक मॅनरने आन्सर शोधून घेऊ. थोडक्यात प्रोटीनची टोटल इन्फॉर्मेशन आपण काढून घेऊ. सो पहिला मुद्दा म्हणजे प्रोटीन. प्रोटीन शब्द कुठून आला, तर प्रोटिओज या शब्दापासून आला. दॅट इज अ ग्रीक वर्ड, त्याच्यापासून आलेला आहे प्रोटीन शब्द. प्रोटीन हाच का, तर प्रोटीनचं जनरली नाव असं म्हटलं जातं. प्रोटीनचा अर्थ असा आहे की प्राईम इम्पॉर्टन्स. याला अनन्यसाधारण असं पहिलं महत्व दिलं गेलेलं आहे की नाही. सो प्रोटीन सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असा घटक आहे आपल्या बॉडीमधला. सो हा जो प्रोटीन आहे याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करून घेऊ स्टुडंट्स. ओके, सो प्रोटीन बद्दल पहिला पॉइंट आपण जो डिस्कस करणार आहे, दॅट इज नथिंग बट अल्फा अमायनो ऍसिड्स. अल्फा अमायनो ऍसिड. ओके, सो व्हॉट आर दी अल्फा अमायनो ऍसिड? इन डिटेल अल्फा अमायनो ऍसिड्स बघून घेऊ आपण. ओके, चलो. सो स्टुडंट्स, अल्फा अमायनो ऍसिड्स मध्ये जर जनरली आपण बघायला गेलो तर अल्फा म्हणजे कुठली पोझिशन, तर तुम्हाला माहिती पाहिजे. अल्फा म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या शेजारच्या कार्बनची पोझिशन. सो कशी असणार आहे ती डिस्कस करून घेऊ. सो फर्स्ट ऑफ ऑल एक टर्म तुम्हाला क्लिअर करून देतो की जर तुम्ही प्रोटीनचं हायड्रोलायसिस करतायत स्टुडंट्स, प्रोटीनचं काय करतायत? हायड्रोलायसिस. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला मिनिंग क्लिअर करून दिला हायड्रोलायसिसचा. वॉटर यूज इन प्रोटीन ब्रेक करणे म्हणजे हायड्रोलायसिस. सो प्रोटीनचं हायड्रोलायसिस केल्यानंतर तुम्हाला इथे जे स्ट्रक्चर मिळणार आहे ते मिळणार आहे अल्फा अमायनो ऍसिडचं. कसलं स्ट्रक्चर मिळणार आहे? अल्फा अमायनो ऍसिड. सो व्हॉट इज मीन बाय अल्फा अमायनो ऍसिड? हे काय असतात अल्फा अमायनो ऍसिड ते समजून घ्या. जनरली हे एक प्रकारचे कार्बोक्सिलिक ऍसिडच असतात. काय असतात? कार्बोक्सिलिक ऍसिड असतात. आणि या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या अल्फा कार्बनला, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे एक कार्बोक्सिलिक ऍसिड ड्रॉ करतोय, आर CH2 देन C डबल बॉन्ड O OH. दिस इज वन ऑफ अ कार्बोक्सिलिक ऍसिड स्टुडंट्स. ओके, सो या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या हा जो कार्बोनिल ग्रुप आहे याच्या शेजारचा कार्बन म्हणजे हा कार्बन, दॅट इज कॉल्ड अल्फा कार्बन. याला अल्फा कार्बन म्हटलं जातं. आणि या कार्बनचा एक हायड्रोजन निघून गेला
आणि या एक हायड्रोजनच्या ऐवजी तिथे जर एखादा अमाइन ग्रुप येतोय म्हणजे NH2 सारखा ग्रुप येतोय, then this is called अल्फा अमायनो ऍसिड. करेक्ट. सो याचं नाव झालं अल्फा अमायनो ऍसिड. मग ज्यावेळेस तुम्ही प्रोटीनचं हायड्रोलायसिस करतात स्टुडंट्स, प्रोटीनचं हायड्रोलायसिस करतात, तर त्यावेळेस तुम्हाला असे कंपाऊंड्स मिळतात अल्फा अमायनो ऍसिड्स. खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड्स मिळत असतात. सो अल्फा अमायनो ऍसिड्स म्हणजे काय? दीज आर कार्बोक्सिलिक ऍसिड. हे एक प्रकारचे काय असतात? कार्बोक्सिलिक ऍसिड असतात. फक्त यांच्यात फरक असा असतो की इन अ कार्बोक्सिलिक ऍसिड ॲट अल्फा पोझिशनला एक अमायनो ग्रुप जॉईंट असतो. ओके. इन अ कार्बोक्सिलिक ऍसिड अल्फा पोझिशन हॅव्हिंग अ वन अमायनो ग्रुप, एक अमायनो ग्रुप असतो. सो दिस इज कॉल्ड अल्फा अमायनो ऍसिड. ही त्याची डेफिनेशन झाली आहे. ओके. डेफिनेशन अगदी सिंपल आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड in which alpha carbon have one amino group. अल्फा कार्बनला काय पाहिजे? फक्त एक अमायनो ग्रुप असेल तर त्याला म्हटलं जातं अल्फा अमायनो ऍसिड्स. हे जे अल्फा अमायनो ऍसिड्स असतात तर हे कसे असतात ते बघून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल एक एक्सेप्शन मी तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करून देतो. फॉर एक्झाम्पल एक्सेप्शन आहे स्टुडंट्स, इथे ग्लायसिन नावाचं एक एक्सेप्शन आहे. कसं एक्सेप्शन आहे ते पण क्लिअर करून देतो बघा. जर आपण हा अल्फा अमायनो ऍसिड ड्रॉ करायला घेतला तर ग्लायसिनचं स्ट्रक्चर असं असतं CH2 C डबल बॉन्ड OH आणि इथे एक अटॅच असतो NH2. ओके. सो हा जो ग्लायसिन आहे हा एक्सेप्शन का म्हणतोय मी तर बघा स्टुडंट्स, यासारखाच मी समजा अजून एक अल्फा अमायनो ऍसिड ड्रॉ करतोय लाईक दिस CH3 CH then C double bond OH and here is a NH2 group. सो ज्यावेळेस तुम्ही स्टुडंट्स या दोन्ही स्ट्रक्चरचा स्टडी करणार तर तुमचं असं लक्षात येईल की या स्ट्रक्चरमध्ये हा जो कार्बन आहे या कार्बनला एका साईडला NH2 ग्रुप अटॅच आहे, क्लिअर. दुसऱ्या साईडला COOH ग्रुप अटॅच आहे आणि हे दोन हायड्रोजन्स अटॅच आहे ना. सो दोन हायड्रोजन्स अटॅच असल्यामुळे याला चारही ग्रुप डिफरंट होत नाही, त्यामुळे हा कार्बन अकायरल असतो. थोडक्यात कायरल नाही, अकायरल असणार आहे. बट इन दिस केस, या केसमध्ये बघितलं तर ज्या कार्बनला NH2 ग्रुप अटॅच असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्फा कार्बन, तर त्या अल्फा कार्बनला नेहमी चार ग्रुप डिफरंट अटॅच असतात. म्हणजे एका बाजूला CH3, एका बाजूला NH2, एका बाजूला COOH ग्रुप आहे, तर एका बाजूला काय आहे रे स्टुडंट्स? इथे हायड्रोजन आहे जो वरती अटॅच असेल. सो याला चारही ग्रुप डिफरंट अटॅच असल्यामुळे हा कसा कार्बन झाला? दॅट इज अ कायरल कार्बन. कसा कार्बन झाला? हा कायरल कार्बन असणार आहे. म्हणजे थोडक्यात हा कॉन्फिगरेशन दाखवणार. कोणतं कॉन्फिगरेशन दाखवणार? एक तर हा D दाखवणार किंवा L दाखवणार. मोस्ट ऑफ द अमायनो ऍसिड्स हे L कॉन्फिगरेशन दाखवतात. कोणतं कॉन्फिगरेशन दाखवतात? L कॉन्फिगरेशन दाखवतात. म्हणजे हा जो अल्फा कार्बन असतो हा L कॉन्फिगरेशन दाखवतात. त्यामुळे यांची नावं पण अशी असतात L अल्फा अमायनो ऍसिड. आता तुम्हाला कदाचित L चा मिनिंग क्लिअर झाला. L म्हणजे काय तर लिओ रोटेटरी. L म्हणजे काय? लिओ रोटेटरी. म्हणजे यांचं जर तुम्ही D आणि L कॉन्फिगरेशन बघायला गेलात तर D आणि L कॉन्फिगरेशन मध्ये तुम्ही बघितलं तर हा D आणि L कॉन्फिगरेशन मधली जी प्लेन पोलराइज लाईट आहे ती लेफ्ट साइडला रोटेट करतो, म्हणून इथे L हा कॉन्फिगरेशन येत असतो. ओके. सो मोस्ट ऑफ द अल्फा अमायनो ऍसिड्स हे लिओ रोटेटरी असतात. एक्सेप्शन आहे फक्त स्टुडंट्स इथे हे ग्लायसिन जो अकायरल आहे, म्हणजे जो D आणि L कॉन्फिगरेशन दाखवत नाही, थोडक्यात कायरलिटी दाखवत नाही. हे एक्सेप्शन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट असा आहे स्टुडंट्स की ह्या ज्या अल्फा अमायनो ऍसिड्स आहेत यांचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. सो होप अल्फा अमायनो ऍसिड तुम्हाला पॉइंट क्लिअर झाला असेल. चला एकदा रिवाइज करून घेऊ. सो फर्स्ट ऑफ ऑल प्रोटीन्स आहेत स्टुडंट्स. प्रोटीनचं हायड्रोलायसिस केलं की अल्फा अमायनो ऍसिड्स मिळतात. हे अल्फा अमायनो ऍसिड्स म्हणजेच काय असतात तर कार्बोक्सिलिक ऍसिड्स असतात की ज्यांच्या अल्फा पोझिशनला म्हणजे अल्फा कार्बनला काय अटॅच असतो? NH2 ग्रुप अटॅच असतो. सगळे अल्फा अमायनो ऍसिड्स कसे असतात तर कायरल असतात. ऑल अल्फा अमायनो ऍसिड्स आर कायरल. सगळे कायरल असतात आणि त्यातल्या त्यात त्यांचं कॉन्फिगरेशन काय असतं? L हे कॉन्फिगरेशन असतं. एकच एक्सेप्शन आहे की जो अकायरल आहे, दॅट इज नथिंग बट अ ग्लायसिन. ओके. दॅट इज नथिंग बट अ ग्लायसिन. नेक्स्ट चला अल्फा अमायनो ऍसिड्सचं क्लासिफिकेशन बघूया. सो स्टुडंट्स इन अ क्लासिफिकेशन ऑफ अल्फा अमायनो ऍसिड्स, हे जे अल्फा अमायनो ऍसिड्स आहेत हे 3 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होतात. ओके.
आता 3 कॅटेगरी कोणत्या ते आपण क्लिअर करून घेऊ. सो पहिली कॅटेगरी असते स्टुडंट दॅट इज ॲसिडिक. सेकंड कॅटेगरी असते दॅट इज नथिंग बट अ बेसिक. आणि जी थर्ड कॅटेगरी असते दॅट इज नथिंग बट अ न्यूट्रल. आता कशा वेळी क्लासिफाय करायचं ते पण समजून घ्या. एक स्ट्रक्चर ड्रॉ करून घेऊ अल्फा अमायनो ॲसिडचं. RCH, इथे असणार आहे NH2 and then C double bond OH. Sorry, here is a OH. Correct? Here is a OH. So in this structure students, जर तुम्हाला असं विचारलं की हा दिलेला अल्फा अमायनो ॲसिड ॲसिडिक आहे, बेसिक आहे की कसा क्लासिफाय करायचा ते बघूया आपण. जनरली स्टुडंट्स इथे तुम्हाला एक R ग्रुप दिसतोय. ओके, हा R ग्रुप म्हणजे काय असतो स्टुडंट्स? जनरली आपण बघितलंय की R ग्रुप हा अल्किल ग्रुप असतो. करेक्ट? आणि या अल्किल ग्रुपला जर एखादा ॲसिडिक ग्रुप अटॅच असेल, COOH ग्रुप, या अल्किल ग्रुपला जर एखादा ॲसिडिक ग्रुप अटॅच असेल, then that alpha amino acids is called acidic alpha amino acids. मग कसं सांगणार तुम्ही the acidic alpha amino acid मध्ये? in this R group contain COOH ग्रुप. करेक्ट? त्यांच्यामध्ये R ग्रुपला काय अटॅच असतं? COOH ग्रुप असतो. किंवा असं सांगू शकतात की ज्या अल्फा अमायनो ॲसिड्स मध्ये ॲसिडिक ग्रुपची क्वांटिटी जास्त आहे, म्हणजे नंबर ऑफ ॲसिड ग्रुप जास्त आहेत, त्याला तुम्ही ॲसिडिक अल्फा अमायनो ॲसिड सुद्धा म्हणू शकता. ओके, इन विच, किंवा सिंपल लँग्वेज मध्ये तुम्ही असं सांगू शकतात. दुसरी डेफिनेशन लिहायची झाली तर इन विच नंबर ऑफ COOH group is greater than NH2. NH2 पेक्षा COOH ग्रुपची संख्या जर जास्त झाली इकडे अटॅच होऊन, तर तो झाला तुमचा ॲसिडिक अमायनो ॲसिड. ओके, नेक्स्ट असेल बेसिक. आता बेसिक मध्ये काय सांगणार? जर हा R ग्रुपला COOH च्या ऐवजी समजा एखादा NH2 ग्रुप अटॅच आहे, सो कसं सांगणार? इन दिस R group contain primary, secondary or tertiary amine. अमाइनचे 3 प्रकार पडतात. प्रायमरी असतो, सेकंडरी असतो आणि टर्शरी असतो. त्यामुळे कुठलाही एक अमाइन अटॅच असेल देन इट इज कॉल्ड अ बेसिक अल्फा अमायनो ॲसिड. किंवा तुम्ही सिंपल लँग्वेज मध्ये सांगू शकतात इन विच, करेक्ट, इन विच नंबर ऑफ NH2 group is greater than COOH. करेक्ट? ओके, सो झालं हे बेसिक अल्फा अमायनो ॲसिड्स. व्हॉट अबाउट द न्यूट्रल? न्यूट्रल मध्ये काय असणार आहे स्टुडंट्स? की या इन दिस R group does not attach to or does not contain म्हटलं तरी चालणार आहे स्टुडंट. डज नॉट कंटेनच म्हणूया आपण. डज नॉट कंटेन NH2 और COOH ग्रुप. त्याच्यामध्ये NH2 पण नाही आणि COOH ग्रुप पण नाही R ग्रुपला अटॅच असलेला, त्याला आपण म्हणणार न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड्स. किंवा तुम्ही इथे सांगू शकतात की इन दिस और इन विच नंबर ऑफ NH2 and COOH group is same. त्यांच्यामध्ये NH2 आणि COOH ग्रुप सेम असतात, त्यांना म्हटलं जातं न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड्स. सो जनरली तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघितलं स्टुडंट्स तर हे थेरीचा एक छोटासा पार्ट दिलेला आहे, बट कॉन्शियसली व्यवस्थित रीड केल्यानंतर हे क्लासिफिकेशन म्हणून देखील पेपरला विचारलं जातं 2 मार्काला. ओके, सो टॉपिक छोटा जरी असेल तरी व्यवस्थित पेपरला 2 मार्क्स तुमचे फुकटचे जातील. सो लक्षात ठेवा अल्फा अमायनो ॲसिड्स काय असणार आहे तर 2 वेने क्लासिफाय होणार. फर्स्ट ऑफ ऑल ॲसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. ॲसिडिक म्हणजे काय तर हा जो R ग्रुप आहे, R ग्रुपला काय अटॅच असलं पाहिजे? COOH ग्रुप अटॅच असला पाहिजे. बेसिक म्हणजे काय तर R ग्रुपला काय अटॅच असला पाहिजे? प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी कुठला तरी एक अमाइन ग्रुप अटॅच असला पाहिजे. न्यूट्रल याला काहीही अटॅच नसलं पाहिजे. किंवा सिंपल लँग्वेज मध्ये तुम्ही असं सांगू शकता की ज्या अल्फा अमायनो ॲसिड्स मध्ये COOH ची संख्या जास्त आहे NH2 पेक्षा देन इट इज ॲसिडिक. NH2 ची संख्या जास्त आहे COOH पेक्षा देन इट इज बेसिक. दोघांची संख्या सारखी असेल तर देन इट इज अ न्यूट्रल. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ अल्फा अमायनो ॲसिड. आता जनरली अल्फा अमायनो ॲसिड ज्यावेळेस आपण बघतो ना स्टुडंट्स, तर याला अजून 2 कॅटेगरीमध्ये सुद्धा क्लासिफाय केलं जातं अल्फा अमायनो ॲसिडला.
अजून 2 वेने. कसं असणार आहे ते पण एकदम सिंपल वेने सांगून देतो तुम्हाला. सो जनरली जे 2 टाइप पडतात ते असे असतात की काही असतात इसेन्शियल, काय असतात इसेन्शियल, तर काही असतात नॉन इसेन्शियल. सगळ्यांना माहिती असेल आहे की नाही, इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. जनरली हे जे अल्फा अमायनो ऍसिड्स असतात यातले काही अल्फा अमायनो ऍसिड्स आपल्या बॉडीमध्ये सिंथेसिस होत असतात, म्हणजे आपली बॉडी स्वतः बनवते. तर काही अल्फा अमायनो ऍसिड्स आपण डाएट थ्रू घेतो. मग आपण जे डाएट थ्रू घेतो दॅट आर कॉल्ड इसेन्शियल, ते गरजेचे आपल्याला, जे आपल्याला डाएट थ्रू घ्यायचे. मग द अल्फा अमायनो ऍसिड्स which is not a synthesis in our body and which is getting or which is obtained or which we can be consumed from our diet, that is called essential. ते गरजेचे म्हणून आपण अन्न पदार्थातून घेतो. इसेन्शियल म्हणजे गरजेचे म्हणून आपण अन्न पदार्थातून घेतो. आणि जे अल्फा अमिनो ऍसिड्स आपली बॉडी सिंथेसिस करते, बनवते, दॅट आर कॉल्ड नॉन इसेन्शियल्स. त्यांना आपण गरजेचे म्हणत नाही. सो अल्फा अमिनो ऍसिड्सचे अजून 2 टाइप, इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल्स. इसेन्शियल्स म्हणजे आपल्याला जे अन्न आपली बॉडी सिंथेसिस करत नाही, आपण डाएट थ्रू घेतो. आणि नॉन इसेन्शियल्स म्हणजे आपली बॉडी सिंथेसिस करते. ओके, चल अजून थोडंसं अल्फा अमिनो ऍसिड बद्दल समजून घेऊया. सो स्टुडंट्स बघा, लक्ष द्या इकडे, अल्फा अमिनो ऍसिड्स बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं त्याचं क्लासिफिकेशन. करेक्ट. क्लासिफिकेशन नंतर आपण 2 वेनी क्लासिफिकेशन बघितलं, एक ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल आणि दुसरं बघितलं इसेन्शियल, नॉन इसेन्शियल. जो थर्ड पॉइंट आहे अल्फा अमिनो ऍसिड्स मध्ये आपल्याला तो विचारला जाऊ शकतो, दॅट इज नथिंग बट अ झ्विटर आयन. ओके, लक्षात ठेवा, याच्या रिगार्डिंग आपल्याला एक पॉइंट येतो, दॅट इज नथिंग बट अ झ्विटर आयन नावाचा एक टॉपिक विचारला जातो. व्हॉट इज मीन बाय झ्विटर आयन? ओके, झ्विटर आयन काय असतो? सो जनरली झ्विटर आयन म्हणजे डायपोलर आयन असतो स्टुडंट्सचा. काय असतो? डायपोलर आयन. डाय म्हणजे काय तर 2, करेक्ट. आणि पोलर म्हणजे काय रे, त्याला 2 पोल असले पाहिजे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 पोल असलेला जो आयन आहे दॅट इज कॉल्ड डायपोलर आयन. आणि त्यालाच थोडक्यात आपण काय म्हणतो? झ्विटर आयन. सो हे जे अल्फा अमायनो ऍसिड्स असतात हे झ्विटर आयन असतात किंवा हे झ्विटर आयन फॉर्म करू शकतात. कशा वेळी फॉर्म करतात ते पण क्लिअर करून घेतो. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याकडे एक कंपाऊंड आहे लाईक दिस. असा एक कंपाऊंड मी इथे ड्रॉ करतो, CH3, देन हिअर इज अ CH आणि हिअर इज अ NH2, करेक्ट. आणि इकडे आहे C डबल बॉन्ड OH. ओके, सो स्टुडंट्स या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की इकडे ऍसिडिक ग्रुप आहे, करेक्ट. आणि दिस इज युअर ऍसिडिक प्रोटॉन, हा तुमचा ऍसिडिक प्रोटॉन आहे. आणि इकडे बेसिक ग्रुप आहे. सो ऍसिडचा रोल काय तर प्रोटॉन डोनेट करायचा आणि बेसचा रोल काय तर प्रोटॉन ऍक्सेप्ट करायचा. सिमिलरली अशीच रिॲक्शन या अल्फा अमिनो ऍसिड मध्ये स्वतःच्या स्वतःमध्ये होते. म्हणजे कसं होतं की हा जो H आहे हा डोनेट केला जातो आणि हा जो NH2 ग्रुप आहे तो प्रोटॉनला काय करतो? ऍक्सेप्ट करतो. ऍक्सेप्ट केल्यानंतर मिळणारं स्ट्रक्चर असं असतं स्टुडंट्स, CH3, देन हिअर इज अ CH. आता याने प्रोटॉन ऍक्सेप्ट केला म्हणून हा झाला NH3. नायट्रोजनची व्हॅलेन्सी एक्सपांड झाल्यामुळे नायट्रोजनवरती आला पॉझिटिव्ह चार्ज. सिमिलरली इकडे काय झालं स्टुडंट, तर C डबल बॉन्ड O, त्यानंतर इकडे होता O. आता O ने हायड्रोजन सोबत बॉन्ड ब्रेक केला, त्यामुळे ते जे इलेक्ट्रॉन्स होते ते इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले ऑक्सिजन वरती आणि ऑक्सिजन झाला निगेटिव्हली चार्ज. तर हा असा सॉल्ट बनला स्टुडंट्स की ज्या सॉल्ट मध्ये 2 पोल्स आहेत, एक निगेटिव्ह पोल आहे आणि एक पॉझिटिव्ह पोल आहे. सो अशा डायपोलर सॉल्टला किंवा डायपोलर आयनला म्हटलं जातं झ्विटर आयन. काय म्हटलं जातं? झ्विटर आयन. आणि असे झ्विटर आयन कोण फॉर्म करू शकतं? अल्फा अमायनो ऍसिड्स फॉर्म करू शकतात. ओके, असे झ्विटर आयन्स कोण फॉर्म करू शकतं? अल्फा अमायनो ऍसिड्स फॉर्म करू शकतात. ओके ओके, सो स्टुडंट हा झाला तुमचा झ्विटर आयन. मग झ्विटर आयन तुम्हाला क्लिअर झाला असेल की झ्विटर आयन काय असतो. तर झ्विटर आयन म्हणजे डायपोलर आयन. ओके, डायपोलर आयन कसा फॉर्म होतो, तर एक ऍसिडिक ग्रुप पण असतो आणि बेसिक ग्रुप पण त्यामध्ये असतो. ऍसिडिक ग्रुप H डोनेट करतो, बेसिक ग्रुप तो H ऍक्सेप्ट करतो. बेसिक ग्रुप वरती येतो पॉझिटिव्ह चार्ज, ऍसिडिक ग्रुप वरती येतो निगेटिव्ह चार्ज. 2 चार्जेस असलेला एक सॉल्ट तयार होतो, दॅट सॉल्ट इज कॉल्ड झ्विटर आयन. ओके ओके, नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया स्टुडंट्स आपण. सो स्टुडंट्स आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज नथिंग बट अ पेप्टाइड बॉन्ड काय असणार आहे. पेप्टाइड बॉन्ड्स काय असणार आहे किंवा प्रोटीन्स काय असणार आहे. प्रोटीन तर ऑलरेडी आपण डिस्कस केलं. चला पेप्टाइड बॉन्ड कडे जाऊया. सो पेप्टाइड बॉन्ड कडे जाण्या अगोदर मी तुम्हाला क्लिअर करून देतो की फर्स्ट ऑफ ऑल आपण ज्यावेळेस प्रोटीन ब्रेक करतो स्टुडंट्स, ओके, प्रोटीनला आपण काय करणार? ब्रेक करणार. प्रोटीनला ब्रेक केल्यानंतर याच्यापासून बनणार तुमच्याकडे पॉलीपेप्टाइड. ओके,
या पॉलीपेप्टाइडला अजून ब्रेक केलं की तुमच्याकडे बनणार अल्फा अमायनो ऍसिड. ओके, शिवाय सिंपल लँग्वेज मध्ये सांगू शकतात तुम्ही प्रोटीन्स हे कशाचे मिळून बनलेले असतात, अल्फा अमायनो ऍसिडचे. आपण आता थोडक्यात ब्रेकडाऊनचा सिक्वेन्स बघतोय, त्यानंतर आपण कंबाईन करत जाणार. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल प्रोटीन आहे, प्रोटीनचं हायड्रोलायसिस केलं, ब्रेकडाऊन केलं, पॉलीपेप्टाइड्स मध्ये ब्रेकडाऊन होणार, त्यानंतर बनणार तुमचा अल्फा अमायनो ऍसिड. सो आता हे सगळं कुठे होतं रे स्टुडंट्स, तर हे सगळं होतं आपल्या स्टमक मध्ये. करेक्ट, हे कुठे होतं, सगळं आपल्या स्टमक मध्ये होतं. सो आपण प्रोटीन कंझ्युम केला, प्रोटीन कंझ्युम केल्यानंतर तो आपल्या पोटात जाणार. ओके, थोडक्यात डिओडिनम मध्ये जाणार. डिओडिनम मध्ये गेल्यानंतर तिथे काही एन्झाईम्स असतात, राईट ना, एक काही एन्झाईम्स असतात, त्यापैकी एक पेप्सिन नावाचा एक एन्झाईम आहे, सगळ्यांना माहिती आहे पेप्सिन नावाचा एक एन्झाईम आहे, जो याच्या डायजेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, जो काय करतो, या प्रोटीन्सला ब्रेकडाऊन करतो, कशामध्ये, पॉलीपेप्टाइड्स मध्ये. म्हणजे प्रोटीन्स आपल्या स्टमक मध्ये गेले, थोडक्यात डिओडिनम मध्ये गेले. ओके, डिओडिनम मध्ये गेलात तर डिओडिनम आणि स्टमक मध्ये काही एन्झाईम्स त्यांना ब्रेकडाऊन करतात, त्यापैकी एक एन्झाईम दिला आपल्याला पेप्सिन नावाचा, हा पेप्सिन त्यांना ब्रेकडाऊन करतो, कशामध्ये, पॉलीपेप्टाइड्स मध्ये. हे पॉलीपेप्टाइड फर्दर आपण ब्रेक केले, म्हणजे पुढे अजून ब्रेक केले, तर त्यांचं कन्व्हर्जन होऊन जातं अल्फा अमायनो ऍसिड्स मध्ये. मग आपण थोडक्यात असं पण म्हणू शकतो की अल्फा अमायनो ऍसिड्स कंबाईन केले तर काय बनणार, पॉलीपेप्टाइड्स बनणार. पॉलीपेप्टाइड्स कंबाईन केले तर काय बनणार, प्रोटीन बनणार. ओके, हा झाला रिव्हर्स सिक्वेन्स, म्हणजे प्रोटीन टू पॉलीपेप्टाइड, पॉलीपेप्टाइड टू अल्फा अमायनो ऍसिड्स. आता आपण सरळ सरळ जाणार अल्फा अमायनो ऍसिड्स टू पॉलीपेप्टाइड, पॉलीपेप्टाइड टू प्रोटीन्स. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय पेप्टाइड बॉन्ड. आता हा पेप्टाइड बॉन्ड कुठे असतो किंवा पेप्टाइड बॉन्ड कधी फॉर्म होतो ते क्लिअर करून देतो. ज्यावेळेस 2 or more अल्फा अमायनो ऍसिड्स, हे अल्फा अमायनो ऍसिड्स एकमेकांसोबत कंबाईन होऊन पॉलीपेप्टाइड बनवत असतात. म्हणजेच आपण इथे लिहूया की अल्फा अमायनो ऍसिड आहे एक प्रकारचा कुठला तरी अल्फा अमायनो ऍसिड आहे, प्लस दुसरा एक अल्फा अमायनो ऍसिड आहे. हे दोघं अल्फा अमायनो ऍसिड ज्यावेळेस एकमेकांसोबत कंबाईन होणार तर ते दोघांमध्ये एक बॉन्ड तयार करणार. दॅट बॉन्ड इज कॉल्ड अ पेप्टाइड बॉन्ड. त्या बॉन्डला काय म्हणायचं आहे, पेप्टाइड बॉन्ड. सो बॉन्ड बिटवीन द टू अल्फा अमायनो ऍसिड्स इज कॉल्ड अ पेप्टाइड बॉन्ड. आणि यांच्यात पेप्टाइड बॉन्ड झाला की बनणारा कंपाऊंड असेल पॉलीपेप्टाइड. काय असणार आहे, पॉलीपेप्टाइड. जनरली 2 कंबाईन झाले तर डायपेप्टाइड म्हटलं जातं, 3 झाले तर ट्राय, 4 टेट्रा, पेंटा, हेप्टा, लाईक दिस, हेक्सा, हेप्टा, असे खूप सारे कंबाईन झाले तर पॉलीपेप्टाइड्स असतात. आणि हे पॉलीपेप्टाइड्स पासून काय बनला जातो, प्रोटीन्स बनत असतात. ओके, सो आता हा जो सिक्वेन्स आहे कॉम्बिनेशनचा, हा कॉम्बिनेशनचा सिक्वेन्स आपण स्टडी करून घेऊ. चला एक एक्झाम्पल घेऊया की पेप्टाइड बॉन्डिंग होते कशी. ओके, सो चला स्टुडंट्स, ही आहे अल्फा अमायनो ऍसिड्स कॉम्बिनेशनची जी किंवा पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे ती आपण क्लिअर करून घेऊ. एक एक्झाम्पल्स घेऊया. एक्झाम्पल्सला आपण सुरुवातीला घेऊया स्टुडंट ग्लायसिन. ओके, ग्लायसिन नावाचा एक अल्फा अमायनो ऍसिड घेऊया आणि दुसरा घेऊया आपण ॲलानाइन नावाचा अल्फा अमायनो ऍसिड्स. ओके, सो स्ट्रक्चर ड्रॉ करतो मी इथे ग्लायसिनचं स्ट्रक्चर असं असणार आहे स्टुडंट, दॅट इज नथिंग बट NH2, देन हिअर इज अ CH2, देन C double bond O and OH. This is the structure of a glycine. Here I am drawing the structure of a alanine. Alanine चं स्ट्रक्चर कसं असणार आहे स्टुडंट्स बघा, alanine चं स्ट्रक्चर असणार आहे that is NH2, then CH, here is again CH3. एक R ग्रुपच्या ऐवजी फक्त इथे CH3 ग्रुप एक्स्ट्रा येणार स्टुडंट्स आणि इथे असणार आहे C double bond O OH. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ alanine and this is the structure of a ग्लायसिन. हा ग्लायसिन आणि ॲनालाइनचं दोघांचं स्ट्रक्चर आहे, दोघांचं आपण कॉम्बिनेशन केल्यानंतर मिळणारा बॉन्ड कसा असेल तो पण क्लिअर करून घेऊ आपण. सो स्टुडंट्स बघा, मिळणारा प्रोडक्ट कसा असेल तर ग्लायसिन मधला जो ऍसिड ग्रुप आहे त्याचा OH ग्रुप, तसेच NH2 ग्रुप मधला, लक्षात ठेवायचं आहे NH2 ग्रुप मधला एक H, इथून फक्त एकच H येणार स्टुडंट. इथे मी इथला 2 H रफ करतो, एक H खाली लिहितो जेणेकरून सिम्प्लिफाय होणार आपल्याला. सो हा जो एक H ग्रुप आहे तो एक H ग्रुप इथून निघणार, म्हणजे असं इथून H2O मॉलिक्यूल बाहेर पडणार, दॅट इज -H2O, आणि दोघं मॉलिक्यूल्स एकमेकांना कंबाईन होणार. म्हणजे मिळणारं स्ट्रक्चर कसं झालं स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट NH2, CH2, देन C double bond O, then this C double bond is attached to this N, this N having a one H, then here is a CH and there is another is a CH3 and here is a C double bond O OH. सो लुक ॲट इन दिस एक्झाम्पल. याच्यामध्ये बघितल्यानंतर बॉन्डिंग कुठे झाली तर हा C double bond O होता आणि इकडे NH होता, या दोघांमध्ये बॉन्डिंग झाली. सो आय एम हायलाइटिंग हिअर दिस बॉन्डिंग.
ओके, ही जी बॉन्ड तयार झाला स्टुडंट्स, दिस बॉन्ड इज कॉल्ड अ पेप्टाइड बॉन्ड. या बॉन्डला म्हटलं जातं स्टुडंट्स पेप्टाइड बॉन्ड. ओके, सो अशा वेळी यांच्यात पेप्टाइड बॉन्ड्स फॉर्म होत असतात. मग असे ज्यावेळेस दोन अल्फा अमायनो ऍसिड्स कंबाईन होतात देन इट इज कॉल्ड अ डायपेप्टाइड. काय म्हटलं जाणार? डायपेप्टाइड. सिमिलर वेने इकडे NH2 ग्रुप आहे, इकडे अजून अल्फा अमायनो ऍसिड्स कंबाईन होत जातील. समजा अजून एक अटॅच झाला तर ट्रायपेप्टाइड, अजून एक अटॅच झाला तर टेट्रापेप्टाइड. तसंच इकडे OH ग्रुप्स आहेत, इकडे ऍसिडला सुद्धा अटॅच होऊ शकतात, त्यानुसार सुद्धा डाय, ट्राय, टेट्रा लाईक दिस असे पेप्टाइड्स फॉर्म होऊ शकतात. सो दिस इज द पेप्टाइड लिंकेज किंवा पेप्टाइड बॉन्ड म्हटलं जातं स्टुडंट्स. सो तुम्हाला जर क्वेश्चन आला पेपरला व्हॉट इज मीन बाय पेप्टाइड बॉन्ड, सो पेप्टाइड बॉन्ड म्हणजे सिंपल द बॉन्ड बिटवीन द टू अल्फा अमायनो ऍसिड्स. दोन अल्फा अमायनो ऍसिड मध्ये तयार होणाऱ्या बॉन्डला काय म्हणायचं आहे? पेप्टाइड बॉन्ड. आणि तो जर फॉर्म करायची वेळ आली तर एक एक्झाम्पल घ्यायचं स्टुडंट, ग्लायसिनचं आणि ॲलानाइनचं. या दोघांना कंबाईन करून एक कंपाऊंड बनवायचं. अगदी सिंपल असणार आहे, फक्त स्ट्रक्चर व्यवस्थित ड्रॉ करायचं. आणि हा जो कंपाऊंड बनला स्टुडंट्स, या कंपाऊंडचं नाव होतं ग्लायसिल, इथे एल येणार, ॲलानाइन. सो इट्स नेम इज, सॉरी मी तुम्हाला रिपीट लिहून देतो, इट्स नेम इज ग्लायसिल ॲलानाइन. ओके, सो दिस इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड. दोघं अल्फा अमायनो ऍसिडचे नावं असतात, फक्त जास्त काही नसतं. ओके, सो दोघांची नावं असतात, त्यानुसार ते कंबाईन झालेले असतात. जो मिळणारा कंपाऊंड तो होता ग्लायसिल ॲलानाइन. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला पेप्टाइड बॉन्ड अँड प्रोटीन्स क्लिअर झालं असेल. सो जनरली इथे क्वेश्चन फक्त एवढाच येऊ शकतो, व्हॉट इज मीन बाय पेप्टाइड लिंकेज. सो लिंकेज बिटवीन द टू अल्फा अमायनो ऍसिड्स. एक्सप्लेन करायला क्वेश्चन आला तर हे दोन एक्झाम्पल्स घेऊन एक्सप्लेन करायचे 2 मार्कासाठी. ओके, नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया स्टुडंट्स आपण. सो यामध्ये तुम्हाला अजून एक स्टुडंट पार्ट माहित पाहिजे, दॅट इज नथिंग बट बघा, हा जो पेप्टाइड बॉन्ड तयार झाला त्यानंतर हा जो कंपाऊंड बनला स्टुडंट्स आपला, हा जो कंपाऊंड बनलाय, हा जो कंपाऊंड आहे याला दोन टर्मिनल्स असतात. इकडे जो ऍसिडिक ग्रुप आहे दॅट इज कॉल्ड सी टर्मिनल, याला सी टर्मिनल म्हटलं जातं. आणि इकडे जो बेसिक ग्रुप आहे दॅट इज कॉल्ड एन टर्मिनल. अगदी सिंपल असतं, ज्या साईडला नायमाइन ग्रुप असतो त्या साईडला एन टर्मिनल म्हणायचं, ज्या साईडला COH ग्रुप असतो त्या साईडला सी टर्मिनल म्हणायचं. ओके, सो स्टुडंट्स हियर इज अवर नेक्स्ट पॉइंट दॅट इज टाइप ऑफ प्रोटीन्स. प्रोटीनचे किती टाइप्स पडतात हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे स्टुडंट्स. देर इज अ 2 टाइप्स ऑफ प्रोटीन. बघा जनरली आपल्या टेक्स्टबुक मध्ये आपल्याला 2 टाइप दिलेले आहेत प्रोटीनचे. So the first type is a globular protein and the second type is a fibrous protein. Already its name indicates us ना, आपल्याला याचं नावच सांगताय की ग्लोब्युलर प्रोटीन म्हणजे काय. जनरली द ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायबरस प्रोटीन मधला फरक काय तो बघून समजून घेऊया आपण. द फर्स्ट पॉइंट इज दॅट ग्लोब्युलर प्रोटीन दॅट आर द स्पेरिकल इन शेप. ग्लोब्युलर प्रोटीन्स हे स्पेरिकल शेप मध्ये असणार आहे, लाईक दिस. ओके, अँड दे आर कॉइल अराउंड अ पॉलीपेप्टाइड चेन. कॉइल अराउंड द पॉलीपेप्टाइड चेन मीन्स व्हॉट? जनरली सगळ्यांना माहिती आहे प्रोटीन्स आर दी, प्रोटीन्स म्हणजेच काय? लॉंग चेन ऑफ, इट्स अ लॉंग चेन ऑफ अल्फा अमायनो ऍसिड. अल्फा अमायनो ऍसिडची ही काय असते रे? लॉंग चेन असते. सो हे जेव्हा दोन अल्फा अमायनो ऍसिड्स एकमेकांसोबत कंबाईन होणार, अल्फा अमायनो ऍसिड अँड अल्फा अमायनो ऍसिड, हे दोघं एकमेकांसोबत कंबाईन झाले की यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार होतो. दॅट बॉन्ड इज कॉल्ड अ पॉलीपेप्टाइड बॉन्ड और पेप्टाइड बॉन्ड. आणि ही अशी लॉंग चेन तयार होते तिला म्हणतो आपण पॉलीपेप्टाइड चेन. हे जे बॉन्ड्स तयार होतात किंवा ही जी चेन तयार होते ह्या चेन अराउंड ही असे कॉइल तयार करतात, राईट. अशा वेळी तिथे कॉइल तयार होते. सो दिस स्ट्रक्चर इज द स्ट्रक्चर ऑफ अ ग्लोब्युलर प्रोटीन. हे अशा वेळी स्ट्रक्चर असणार आहे कोणाचं? ग्लोब्युलर प्रोटीनचं. सो ग्लोब्युलर प्रोटीन फॉर्म्स अ कॉइल अराउंड द पॉलीपेप्टाइड चेन. नेक्स्ट थिंग दॅट इज इट इज अ सोल्युबल इन वॉटर. पाण्यात टाकले तर हे ग्लोब्युलर प्रोटीन सोल्युबल असणार आहे. यांचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, दॅट इज इन्सुलिन. Insulin is secreted by pancreas which controls the blood sugar. ब्लड मध्ये असलेली शुगर कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिनचा वापर होतो, राईट. आणि हे इन्सुलिन कोण सिक्रेट करत असतं? पॅनक्रियास सिक्रेट करत असतं. नेक्स्ट आहे दॅट इज एग अल्बुमिन इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ अ ग्लोब्युलर प्रोटीन. नेक्स्ट टाइप आहे दॅट इज अ फायबरस प्रोटीन. सो फायबरस प्रोटीन्स आर अ रॉड लाईक शेप. यांचा शेप कसा असणार आहे स्टुडंट? इट्स लाईक अ रॉड. ओके, स्ट्रेट स्ट्रेट स्ट्रेट, पॅरलल टू इच अदर. दे आर पॅरलल टू इच अदर, करेक्ट. अँड दे आर इनसोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये इनसोल्युबल होत नाही. यांचे एक्झाम्पल्स आहेत हेअर, नेल आणि वूल मध्ये प्रेझेंट असलेला प्रोटीन दॅट इज नथिंग बट अ केरॅटिन. ऐकलं असेल तुम्ही सगळ्यांनी, केरॅटिन हा प्रोटीन असा आहे की जो आपल्या हेअर मध्ये, नेल मध्ये आणि वूल मध्ये प्रेझेंट असतो. सिमिलरली अजून एक प्रोटीन असणार आहे दॅट इज अ
मायोसिन नावाचा एक प्रोटीन असतो, तो आपल्या मसल्समध्ये प्रेझेंट असतो स्टुडंट्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ अ प्रोटीन. मग प्रोटीनचे किती टाइप्स असणार आहे? ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायबरस प्रोटीन. आय थिंक दे मे आस्क यू फॉर अ डिफरन्स. डिफरन्सला देखील ते विचारू शकतात तुम्हाला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायबरस प्रोटीन? सो ग्लोब्युलर प्रोटीन स्पेरिकल शेपमध्ये असतात, फायबरस प्रोटीन रॉड शेपमध्ये असतात. हे कॉईल असतात पॉलिपेप्टाइड चेन सोबत, तर हे एकमेकांना कसे असतात? पॅरलल्स असतात. हे वॉटरमध्ये सोल्युबल आहेत, तर फायबरस वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. एक्झाम्पल्स: इन्सुलिन सिक्रेटेड बाय द पॅनक्रियाज अँड एग अल्ब्युमिन. सो हिअर इज अ केरेटिन इज द एक्झाम्पल विच इज प्रेझेंट इन द हेअर, नेल अँड वूल मध्ये प्रेझेंट असलेला केरेटिन नावाचा एक प्रोटीन असणार आहे. सो स्टुडंट्स, आपण आता नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया. सो हिअर इज अ स्टुडंट्स अवर नेक्स्ट टॉपिक, दॅट इज अ डिनेचरेशन ऑफ अ प्रोटीन. डिनेचरेशन ऑफ अ प्रोटीन एकदम सिंपल आहे. डिनेचरेशन ऑफ प्रोटीन म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल जर लक्षात ठेवलं ना, तर एगला काय करायचं आहे स्टुडंट्स? बॉईल करायचं आहे. ओके, एगला काय केलं आपण? बॉईल केला. सो एगला बॉईल केल्यानंतर काय होणार स्टुडंट्स? एगला आपण जर बॉईल केलं तर काय होईल? तर एग मध्ये जो प्रोटीन होता, आहे की नाही, एग मध्ये जो प्रोटीन आहे, तो प्रोटीन काय होणार? कोॲग्युलेट होणार, म्हणजे जमा होणार, आणि तो सॉलिड फॉर्म मध्ये जाणार, आहे की नाही. व्हाईट पार्ट असतो ना, तो कोणत्या फॉर्म मध्ये जाणार? सॉलिड फॉर्म मध्ये जाणार. मग डिनेचरेशन ऑफ प्रोटीन म्हणजे काय? तर प्रोटीनचं जे प्रायमरी स्ट्रक्चर असतं, प्रायमरी स्ट्रक्चर असणार आहे प्रोटीनचं, ज्याच्यामध्ये अल्फा अमायनो ऍसिडची ची अशी लॉंग चेन असणार आहे. ह्या लॉंग चेनचं हे प्रायमरी स्ट्रक्चर आहे. मग हे जे अल्फा अमायनो ऍसिडचे जे प्रायमरी स्ट्रक्चर आहे, यांना डिस्टर्ब न करता किंवा हे ब्रेक न करता ज्यावेळेस मॉलिक्यूलचा किंवा प्रोटीनचा शेप चेंज होईल, त्याला म्हटलं जातं डिनेचरेशन ऑफ अ प्रोटीन. सो डिनेचरेशन ऑफ अ प्रोटीनची डेफिनेशन काय आहे तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये? सो इट इज अ प्रोसेस in which the shape of a protein is change. याच्यामध्ये प्रोटीनचा शेप काय होतो? चेंज होतो. बट शेप चेंज होत असताना कुठल्याही प्रकारची त्यांच्यामध्ये असलेले जे पेप्टाइड बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होत नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं जे त्यांचं प्रायमरी स्ट्रक्चर आहे ते डिस्टर्ब होत नाही. सो इट इज अ प्रोसेस इन विच द शेप ऑफ अ प्रोटीन इज चेंजेस विदाउट ब्रेकिंग द पेप्टाइड बॉन्ड इन द अल्फा अमायनो ऍसिड्स or disturbing the primary structures of a protein. प्रोटीनचं प्रायमरी स्ट्रक्चर डिस्टर्ब न करता, तसेच अल्फा अमायनो ऍसिड्स मधले पेप्टाइड बॉन्ड ब्रेक न करता प्रोटीनचा ज्यावेळेस आपण शेप चेंज करतो, तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं डिनेचरेशन ऑफ अ प्रोटीन. याचं एक्झाम्पल आहे, एग आपण बॉईल करतो, त्या एग मध्ये असलेला जो व्हाईट प्रोटीन असते, दॅट इज इन द लिक्विड स्टेट. आपण त्याला बॉईल केल्यानंतर तो सॉलिड स्टेट मध्ये कन्वर्ट होतो. and it is a irreversible change. हा स्टुडंट इरिव्हर्सिबल चेंज आहे. इरिव्हर्सिबल चेंज यासाठी म्हटला जातो की एकदा का तुम्ही याचा शेप चेंज केला की हा पुन्हा रिव्हर्स होत नाही. सो डिनेचरेशन ऑफ अ प्रोटीन इज द प्रोसेस ऑफ इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे बाळांनो ही. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. चला आपण आता नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. सो स्टुडंट्स, वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट दॅट इज एन्झाईम. आणि बायोमध्ये सगळ्यांनी स्टडी केला असेल एन्झाईम. एन्झाईम इज अ प्रोटीन. ऑल एन्झाईम्स आर अ प्रोटीन. सगळेच्या सगळे एन्झाईम्स काय असणार आहे? प्रोटीन्स असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल एन्झाईम्स काय असतात, कुठे काम करतात, ज्यांचं बायोलॉजीने त्यांना तर नक्कीच सांगितलं पाहिजे. ओके, सो स्टुडंट्स लक्षात घ्या, जी ह्युमन बॉडी आहे किंवा लिव्हिंग सेल आहे, आपली कुठली पण एखादी ह्युमन बॉडी किंवा लिव्हिंग सेल आपण कन्सिडर केली, ओके, तर ह्या लिव्हिंग सेलमध्ये खूप साऱ्या रिॲक्शन्स चालू असतात. फक्त फॉर एक्झाम्पल आपली बॉडी जर कन्सिडर केली ना, यामध्ये खूप साऱ्या रिॲक्शन्स चालू असतात. आणि ह्या रिॲक्शन्स किती टेम्परेचरला चालतात तर 37 डिग्री सेल्सिअसला चालतात. आपलं टेम्परेचर आहे 37 डिग्री सेल्सिअस. सिमिलरली आपल्या बॉडीचा जो पीएच असतो स्टुडंट्स, तो पीएच असतो 7.4, राईट. 7.4 पीएचला आणि 37 डिग्री सेल्सिअसला आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या रिॲक्शन्स चालू असतात. मग या रिॲक्शन्स फास्ट करण्यासाठी, ओके, या रिॲक्शन्स फास्ट करण्यासाठी आपल्याला एका कॅटलिस्टची गरज असते. ओके, सो हा जो कॅटलिस्ट आपल्या बॉडीमध्ये काम करत असतो तो असतो एन्झाईम. तो कोण असतो? एन्झाईम. आपल्या बॉडीमध्ये काम करणारा कॅटलिस्ट कोण? तर एन्झाईम. म्हणून एन्झाईमला असं पण म्हटलं जातं दॅट इज बायोलॉजिकल कॅटलिस्ट. काय म्हटलं जातं याला? बायोलॉजिकल कॅटलिस्ट. कारण की हा आपल्या बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतो आणि कॅटलिस्टचा रोल प्ले करत असतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड अ बायोलॉजिकल कॅटलिस्ट. सो स्टुडंट्स, बायोलॉजिकल कॅटलिस्ट असल्यामुळे हा रिॲक्शन्स खूप साऱ्या रिॲक्शन्सला कॅटलाइज करतो. बट
एन्झाईमची एक टिपिकल प्रॉपर्टी आहे. जे एन्झाईम्स असतात ना ते हायली स्पेसिफिक असतात. हायली स्पेसिफिक असतात याचा अर्थ कसा? तर जनरली आपण ज्यावेळेस केमिस्ट्री शिकतो त्यावेळेस आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बघतो स्टुडंट्स की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला एक रिॲक्शन कॅटलाइज करण्यासाठी खूप सारे कॅटलिस्ट असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर रिडक्शन ही प्रोसेस बघायची झाली ना, तर रिडक्शन प्रोसेससाठी तुम्हाला जर एखादी रिॲक्शन कॅटलाइज करायची असेल ना, तर त्यासाठी तुम्ही खूप सारे कॅटलिस्ट बघू शकतात. म्हणजे समजा प्लॅटिनम असतो, निकेल असतो, कॅडमियम असतो, राईट, असे खूप सारे तुम्हाला मेटल्स कॅटलिस्ट इन्व्हॉल्व असतात. बट हे जे एन्झाईम्स असतात किंवा एक कॅटलिस्ट खूप सारे रिॲक्शन्सला कॅटलाइज करू शकतो. फॉर एक्झाम्पल एखादी रिॲक्शन आहे जी ऍसिड कॅटलाइज असते. मग ऍसिड कॅटलाइज तर असणारे आणि खूप सारे रिॲक्शन्स म्हणजे ऍसिड हा कॅटलिस्ट यूज करून तुम्ही खूप साऱ्या रिॲक्शनला कॅटलाइज करू शकता, फास्ट करू शकता. बट एन्झाईम्स आर हायली स्पेसिफिक. हायली स्पेसिफिक याचा अर्थ काय? तर एक प्रकारचा जो एन्झाईम आहे, म्हणजे समजा एखादा एन्झाईम तुम्ही कन्सिडर केला तर तो एक एन्झाईम फक्त एकच रिॲक्शन कॅटलाइज करतो, म्हणजे एका टाईपचीच रिॲक्शन कॅटलाइज करतो. तो दुसऱ्या रिॲक्शनसाठी कॅटलिस्टचा रोल प्ले करणार नाही. म्हणजे एक एन्झाईम एकच रिॲक्शन किंवा त्याच्या सारखीच रिॲक्शन खूप साऱ्या मॉलिक्युलची रिॲक्शन कॅटलाइज करेल. बाकी तो दुसऱ्या रिॲक्शनसाठी एन्झाईम कॅटलिस्ट म्हणून काम करणार नाही. म्हणजे प्रत्येक रिॲक्शनला वेगळ्या टाईपचा एन्झाईम लागणार असा त्याचा अर्थ होतो. सो एक एन्झाईम एकच रिॲक्शन कॅटलाइज करतो, बाकीच्या रिॲक्शन्स कॅटलाइज करत नाही. दॅट्स वाय एन्झाईम्स आर हायली स्पेसिफिक. म्हणून त्यांना म्हटलं जातं हायली स्पेसिफिक. ते एक ठराविक काम करण्यासाठीच असतं. सो ज्यावेळेस ते बॉडीमध्ये जातात स्टुडंट्स, सो बॉडीमध्ये गेल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं ना तर 1000 टाईपचे एन्झाईम्स प्रेझेंट आहे. जवळपास हजारो एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत वेगवेगळे. म्हणजे हजारो रिॲक्शन्स चालू आहे आणि हजारो रिॲक्शन्स कंप्लीट करण्यासाठी हजारो टाईप्सचे एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये आहे. सो हे जे एन्झाईम्स असणार आहे स्टुडंट्स, यांचं जे काय मेकॅनिझम आहे किंवा फंक्शन आहे ते कशा वेने असतं ते आपण डिस्कस करून घेऊया. ओके, सो क्वेश्चन येऊ शकतो, राईट द मेकॅनिझम ऑफ अ एन्झाईम ऍक्शन इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम कशा प्रकारे ऍक्शन दाखवतात. सो एन्झाईम ऍक्शन आपण इथे खाली दाखवूया स्टुडंट्स. बघा, दॅट इज द मेकॅनिझम. एन्झाईम मेकॅनिझम कसं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम ड्रॉइंग हिअर अन एन्झाईम. इथे एन्झाईम एक ड्रॉ करतो. दिस मेकॅनिझम इज कॉल्ड लॉक अँड की फंक्शन. लॉक अँड की मेकॅनिझम आहे. लॉक अँड की कशा वेळी असणार आहे बघा. सो आपल्या बॉडीमध्ये ना एक प्रकारचा एन्झाईम असतो, एक पर्टिक्युलर शेपचा असतो. असं काही नाही की तो असाच शेपचा असला पाहिजे. ओके स्टुडंट्स, सो असा काही नाही की तो ह्या शेपचा असला पाहिजे. या शेपचा एक एन्झाईम आहे आणि त्या एन्झाईमला एक ऍक्टिव्ह साईड असते. ओके, दिस इज अ ऍक्टिव्ह साईड. बघा, ही एक ऍक्टिव्ह साईड आहे या एन्झाईमची, जिथे मी हायलाइट करतोय खूप सारं. ही त्या एन्झाईमची ऍक्टिव्ह साईड आहे. ओके, मग एक एन्झाईम असणार आहे बॉडीमध्ये आणि त्या बॉडीमध्ये असलेल्या त्या एन्झाईमला एक काय असणार आहे, ही त्याची काय झाली स्टुडंट्स, ऍक्टिव्ह साईड झाली. ओके, सो या ऍक्टिव्ह साईड वरती आपल्या बॉडीमध्ये ज्याच्याशी रिॲक्शन करायचा असा सबस्ट्रेट येतो. ओके, सो लुक ॲट धिस सबस्ट्रेट. ओके, हा तुमचा सबस्ट्रेट आला. ओके, दिस इज अ सबस्ट्रेट की ज्याच्यासोबत आपला हा रिॲक्शन, ज्या सबस्ट्रेट सोबत हा एन्झाईम कंबाईन होणार आहे. मग ह्या ऍक्टिव्ह साईडच्या बरोबर त्याच शेपचा आपल्याकडे काय असतो रे स्टुडंट, सबस्ट्रेट असतो. मग हा सबस्ट्रेट त्या एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईडला कंबाईन होतो. म्हणजे हा तिथे जाऊन कंबाईन झाला. कंबाईन झाल्यानंतर हा ऍक्टिव्ह साईडला काय झाला, सबस्ट्रेट तुमचा इथे बघा या ठिकाणी या मेकॅनिझम मध्ये दाखवूया आपण. हा इथे तो असा कंबाईन झाला. ओके, कॅटलिस्टला कंबाईन झाला. लक्षात ठेवायचं आहे इथे कंडिशन काय आहे की ऍक्टिव्ह साईडचा जसा शेप असेल त्याच शेपचा सबस्ट्रेट फक्त इथं प्रॉपर ओरिएंटेशन मध्ये कंबाईन होणार, अदर सबस्ट्रेट कंबाईन होणार नाही. त्याच्यामुळे एन्झाईम्सला हायली स्पेसिफिक म्हटलं जातं. कारण की एन्झाईम एवढे स्पेसिफिक आहे की त्यांची ऍक्टिव्ह साईडचा जेवढा शेप आहे ना फक्त तेवढाच सबस्ट्रेट किंवा त्याच शेपचा सबस्ट्रेट ते कंबाईन करून घेतात. अदर सबस्ट्रेटला एंट्री सुद्धा देत नाही. सो ज्यावेळेस ते कंबाईन होणार तर लाईक दिस असं सबस्ट्रेट त्या एन्झाईम सोबत कंबाईन होणार. कंबाईन झाल्यानंतर तिथे तो एक डिझायर प्रॉडक्ट फॉर्म करणार ज्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. म्हणजे सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन झालं आपल्या पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये. नंतर तो एन्झाईम काय करणार, त्या सबस्ट्रेटला तिथून सोडून देणार. त्या सबस्ट्रेटला तिथून सोडून देणार आणि हा सबस्ट्रेट तिथून बाहेर पडला की तो कशाच्या फॉर्म मध्ये असेल, प्रॉडक्ट. म्हणजे त्याचं कन्व्हर्जन पूर्णपणे झालं. आपल्याला काय मिळालं, प्रॉडक्ट. आणि हा जो एन्झाईम आहे हा एन्झाईम पुन्हा कॅटलिस्ट म्हणून काम करायला तयार झाला. मग पुन्हा दुसरा सबस्ट्रेट मॉलिक्यूल शोधणार, परत तिथे कंबाईन होणार आणि लाईक दिस ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू असणार आहे. सो एक एन्झाईम जर तुम्हाला सांगायचं झालं तर एक एन्झाईम पर सेकंड मध्ये, लक्षात ठेवा स्टुडंट्स, एक एन्झाईम पर सेकंड मध्ये, एका सेकंड मध्ये जवळपास
10,000 सबस्ट्रेट मॉलिक्यूल सोबत कंबाईन होऊ शकतो. एवढी त्याची हायली स्पीड असतो. म्हणजे एक एन्झाईम, लक्षात ठेवा मी काय बोलतोय, एक एन्झाईम एका सेकंदमध्ये जवळपास 10,000 सबस्ट्रेटच्या मॉलिक्यूल सोबत कंबाईन होऊन रिॲक्शन दाखवत असतो. एवढा त्याचा हायली स्पीड असतो, एवढा हाय स्पीडने काम करत असतो तो. एका सेकंदमध्ये 10,000 सबस्ट्रेट मॉलिक्यूलला कंबाईन करायचं, प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट करायचं, कंबाईन करायचं, प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट करायचं. किती फास्ट रिॲक्शन होत असेल तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत, नाही का? सो अशा वेळी एन्झाईमची ऍक्टिव्हिटी. आणि विचार करा, देवाने आपल्याला किती सुंदर बॉडी दिली आणि किती खतरनाक एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये वर्क करत असतात की आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही की एका सेकंदमध्ये आपल्या बॉडीमध्ये हजारो एन्झाईमची रिॲक्शन कंटिन्युअसली चालू आहे. एका सेकंदमध्ये किती सबस्ट्रेट एका एन्झाईम सोबत रिॲक्ट होऊन प्रॉडक्ट बनवत आहे. लाईक दिस अशा वेळी आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम्स काम करत असतात. सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ अ एन्झाईम. हे एन्झाईमचं मेकॅनिझम झालं. दिस इज अ लॉक अँड की मेकॅनिझम. इन दिस enzyme having a active site, the substrate is with a proper shape of enzyme active site is attached to the enzyme and form a desired product. And the product, when the product is leave the active sites and the enzyme is again used as a catalyst. Okay, this is the mechanism of a enzyme. Students, सो हे जे एन्झाईम्स असतात ना, हे वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये मुद्दामून वापरले जातात. जनरली यांच्या इंडस्ट्रीमध्ये खूप सारा यूज असतो. ते युजेस आपण डिस्कस करून घेऊया स्टुडंट्स की कोणकोणते यूज असणार आहे एन्झाईम्सचे. द फर्स्ट यूज इज ग्लुकोजला कन्वर्ट केलं जातं स्टुडंट फ्रुक्टोजमध्ये. ओके, ग्लुकोजला कन्वर्ट केलं जातं. स्वीट टेस्ट आहे की नाही, ग्लुकोजपेक्षा फ्रुक्टोजची टेस्ट थोडीशी स्वीट आहे. मग स्वीट टेस्ट फ्रुक्टोजमध्ये त्याला कन्वर्ट करत असताना ग्लुकोज आयसोमरेज नावाचा एक एन्झाईम वापरला जातो. ग्लुकोज आयसोमरेज नावाचा एक एन्झाईम वापरला जातो ग्लुकोजला फ्रुक्टोजमध्ये कन्वर्ट करायला. सेकंड यूज आहे अँटीबॉडीच्या प्रिपरेशनसाठी. नवीन नवीन अँटीबायोटिक्स शोधण्यासाठी, नवीन नवीन अँटीबायोटिक्स शोधण्यासाठी पेनिसिलिन, ओके, पेनिसिलिन जी ॲसिलेज नावाच्या एन्झाईमचा वापर केला जातो स्टुडंट्स. थर्ड यूज आहे प्रोटीएज नावाचा एक एन्झाईम आहे. प्रोटीएज नावाचा एन्झाईम आहे जो लॉन्ड्री डिटर्जंट म्हणून वापरला जातो. लॉन्ड्री डिटर्जंट प्रिपरेशनसाठी त्याचा यूज होत असतो प्रोटीएज नावाचा एन्झाईमचा लॉन्ड्री डिटर्जंट. सिमिलरली हे जे एन्झाईम्स असते खूप सारे कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स बनवण्यासाठी देखील यांचा यूज होत असतो. कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स बनवण्यासाठी तसेच खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये एन्झाईमचा यूज केला जातो. सो एन्झाईम हा खूप इम्पॉर्टंट असा बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ऑल एन्झाईम्स आर अ प्रोटीन. हे सगळेचे सगळे एन्झाईम्स काय असणार आहे, प्रोटीन असणार आहे. आय होप स्टुडंट्स तुम्हाला टॉपिक क्लिअर झाला असेल. प्रोटीन टॉपिक आपण एका लेक्चरमध्ये कंप्लीट केला. एवढं लेक्चर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करून, व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही त्याच्या नोट्स बनवल्या, त्यानंतर तुम्ही जर एक्झामला प्रिपेअर करून गेला, डेफिनेटली स्टुडंट तुमचा एकही मार्क तिथून स्किप होणार नाही. फॉरगेट अबाउट द अदर टॉपिक्स. एवढे टॉपिक्स व्यवस्थित प्रिपेअर करा, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही प्रोटीनच्या स्ट्रक्चर्समध्ये. ओके, सो ॲट दी एंड स्टुडंट्स, हिअर इज माय टेलिग्राम चॅनल नेम. टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका स्टुडंट्स. खूप खूप इम्पॉर्टंट आहे टेलिग्राम चॅनल. सो केमिस्ट्री बाय गुणवंत माली इज द नेम ऑफ माय टेलिग्राम चॅनल. सो टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका. And also I am providing the link of the telegram channel in the description box. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील मी तुम्हाला याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे स्टुडंट. सो जस्ट लिंकला क्लिक करून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. सोबतच युट्यूब चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे. मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देखील शेअर केला आहे स्टुडंट्स. सो तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चॅनल, तर तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल. सोबतच तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरायचं नाही, त्यांना देखील चॅनलला सबस्क्राईब करायला लावायचं. तुमचं सबस्क्रिप्शन नक्कीच मोटिवेशन ठरतंय स्टुडंट्स माझ्यासाठी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर स्टुडंट्स. थँक्यू व्हेरी मच. टाटा, बाय बाय.